हाय मेरे प्यारे विद्यार्थियों, हमने पिछले वीडियो में ಹಿಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಆ ಅನ್ನೋ ಸ್ವರ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿದಾಗ ಉಂಟಾಗುವಂತಹ ಕಾಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಆರಂಭ ಆಗೋ ಪದಗಳನ್ನ ಓದುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋದಲ್ವಾ. सो इस वीडियो में हम ई हम लोग ई इस स्वर से इस स्वर अलग अलग व्यंजनाक्षरों के साथ जुड़ने से जो बराकड़ी मिलते हैं उन बराकड़ी से प्रारंभ होने वाले इन शब्दों को पढ़ने का कोशिश करेंगे. ठीक है बच्चों. ಎಸ್ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಅನ್ನುವಂತಹ ಸ್ವರ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿದಾಗ ಏನು ಕಾಗುಣಿತಾಕ್ಷರ ಸಿಗುತ್ತೆ ಆ ಕಾಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವಂತಹ ಪದಗಳನ್ನು ಓದುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಓದೋಣವಾ. ಓಕೆ ಬಚ್ಚೋ, देखो एक कौन सा ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ है ಹೇ ಖಾ ಪ್ಲಸ್ ಈನ ಒಂದು ಮಾತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಹೆಂಗೆ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತಲೆಕಟ್ಟು ಅಥವಾ ಏತ್ವ ಈತ್ವ ಊತ್ವ ಅಂತ ಹೇಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಹಾಗೆ ಇದು ಈನ ಮಾತ್ರೆ. ಕು ಪ್ಲಸ್ ಕಿ ಮೊದಲು ಈ की इंद आरंभ आगुವಂತಹ ಪದ ಇದು. सो पहला अक्षर देखो इस शब्द में, ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು की है की. दूसरा अक्षर देखो कौन सा है इसमें, ತಕಿಳೀತಾ ಇದೆ. ಮೂರನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು ನೋಡಿ, ಯಾವುದದು ಹೌದು ಬಾ ಇದೆ. ಸೊ ಓದೋಣವಾ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಓದ್ತೀವೋ ಹಾಗೆ ಅಲ್ಲ, ಒಂದೇ ಅಕ್ಷರನ ಗುರ್ಸಿದ ಮೇಲೆ ಅದನ್ನ ಕೂಡಿಸಿ ಓದುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ, ಹೌದಲ್ಲ. ಆರಾಮಾಗಿ ಓದ್ಬೋದಲ್ಲ, ಕಷ್ಟ ಅನ್ಸುತ್ತಾ ಹಿಂದಿ? ಇಲ್ಲ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಕನ್ನಡದ ಹಾಗೆಯೇ ಓದೋದಕ್ಕೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಓದೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಓಕೆ, ಕಿ ತಾ ಬಾ ಜೋಡ್ಕರ್ ಪಡೋ. ಬಾ ಇದೆ ಕೊನೆ ಅಕ್ಷರ, ಅರ್ಧ ಅಕ್ಷರ ಹೇಳಿ. ಕಿತಾಬ್ किताब कैसे पढ़ना है, किताब. किताब का है तो हौदू यही किताब है जो हमें ज्ञान देता है, वही किताब है जो हम हर दिन पढ़ते हैं, वही किताब है. किताब का मतलब है पुस्तक. यस, हिंदी में हम उसको किताब कहते हैं. पुस्तक वरना किताब बनता है. ओके बच्चों, अब दूसरा शब्द पढ़ेंगे. ಮುಂದಿನ ಶಬ್ದ ಓದೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ಈ ವ್ಯಂಜನಾಕ್ಷರ ಯಾವುದು? ಇದು ಕೂಡ ಕಾನೆ. ಕಾ ಪ್ಲಸ್ की की. ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ कौन सा है, फर्स्ट पहला अक्षर की. दूसरा अक्षर कौन सा है देखो, हौदू सकिली सा ಇದೆ. तीसरा अक्षर कौन सा है, ना है. अर्ध अक्षर ओदी मಕ್ಕಳೇ. की सा ना जोड़कर पढ़ो. किसाना किसान. कैसे पढ़ना है, किसान. ಹೇಗೆ ಓದಬೇಕು, किसान. किसान का मतलब है जो धरती में फल उगाता है. ಬೆಳೆಯನ್ನು ಯಾರು ಬೆಳೀತಾರೋ, ಭೂಮಿಗೆ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತಿ ಬೆಳೆಯನ್ನು ಯಾರು ಬೆಳೀತಾರೋ ವಹಿ ಕಿಸಾನ್ है. ಕಿಸಾನ್ का मतलब है ಹೌದು ಇವರೇ ಅವರು. ಯಾರವರು? ರೈತನಿಗೆ हम हिंदी में किसान कहते हैं. हमारे अन्नदाता, हम सबके अन्नदाता है ये किसान. ठीक है बच्चों. अब हम अगला शब्द पढ़ेंगे. कौन सा व्यंजनाक्षर है, हौदू गा है. गा प्लस गी. गा प्लस गी. दूसरा अक्षर कौन सा है, टा है. तीसरा अक्षर कौन सा है, रा है. इसको अर्धाक्षर के रूप में पढ़ो. गी टा रा. गिटारा गिटार. कैसे पढ़ना है, गिटार गिटार. पढ़ो एक बार. गिटार. गिटार का मतलब गिटार एक म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट है. इसको ही हम गिटार कहते हैं. देखा है आप लोगों ने ऑर्केस्ट्रा में, फिल्मों में, सारे हम इसको देख सकते हैं. देखा है ना, ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ನೀವೆಲ್ಲರೂ. एस मಕ್ಕಳೇ, गिटार और म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट, संगीत वाद्य ಅದು. ओके, अब हम अगला शब्द पढ़ने का कोशिश करेंगे. ठीक है बच्चों. देखो अब नालकने शब्द ओद्ता इदीवी. कौन सा अक्षर है, हा प्लस ही. आ प्लस ही, हा प्लस ही. दूसरा अक्षर कौन सा है, रा है. तीसरा अक्षर कौन सा है, ना है. अर्धाक्षर ओदಬೇಕಲ್ವಾ. ही रा न. कैसे पढ़ना है, हिरन हिरन. कैसे पढ़ोगे, ಹೇಗೆ ಓದ್ತೀರಿ, हिरन. हिरन का मतलब है हिरन तो यही हिरन है, इसको ही हम हिरन कहते हैं. क्या है हिरन का मतलब, ಹೌದು ಜಿಂಕೆ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ ಅದು. ಓಕೆ, अब हम अगला शब्द ಮುಂದಿನ ಪದವನ್ನು ಓದೋಣಂತೆ. ಮುಂದಿನ ಪದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ देखो कौन सा है, दी है. दी पहला अक्षर दी. दूसरा अक्षर कौन सा है, ना है. जोड़कर पढ़ो. यस, दी ना. दिन. दिन कहे तो ದಿನ, ದಿವಸ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ओके, अब यह व्यंजनाक्षर देखो. पहला
भरकड़ी कौन सा है? च प्लस ई, ची, ठीक है, ची है। दूसरा अक्षर कौन सा है? हाँ वो तो त्रा है। कौन सा अक्षर है वो? त्रा है। जोड़कर पढ़ो, ची त्रा, चित्रा, चित्र। कैसे पढ़ोगे? चित्र, चित्र, चित्र कहे तो हाँ, चित्र का कन्नड़ में उपयोग करते हैं ना हम इसको, चित्रगणु, चित्रगणिಗೆ हम हिंदी में चित्र कहते हैं। ठीक है बच्चों, अब हम तीसरा शब्द पढ़ेंगे। देखो पहला अक्षर कौन सा है? कौन सा है? ಯಾವುದದು? ಹೌದು, शी। दूसरा अक्षर कौन सा है? हाँ बच्चों ठीक कर रहे हैं, लकीलीला है, लकीलीला। जोड़कर पढ़ो, शीला, शिला। कैसे पढ़ोगे? शिला, ये ಓದಬೇಕು, ಶಿಲಾ, ಶಿಲಾ कहे तो हाँ हम कन्नड़ में भी उपयोग करता है ना, ಶಿಲೆ, ಶಿಲೆ ಅಂದರೆ ಹೌದು ಕಲ್ಲುಗಳು, ಬಂಡೆ ಆಯಿತಾ, कल्लू अथवा बंडे ಅಂತ ಏನು ಕರಿತೀವಿ, उसको हम हिंदी में शिला कहते हैं बच्चों। ओके, हम अगला शब्द पढ़ेंगे। ಮುಂದಿನ ಪದ ಓದೋಣ, ಓದಿ। ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದದು? यस, मी है। पहला अक्षर तो मागुणसु मी, मी। दूसरा अक्षर कौन सा है? यस, त्रा है, त्रा। हाँ जोड़कर पढ़ो, मी त्रा। जोड़कर पढ़ो, मित्रा, मित्रा, मित्र, मित्र। कैसे पढ़ोगे? मित्र, मित्र का मतलब क्या है? वो बच्चों इसको हम कन्नड़ में भी उपयोग करता है ना, है कन्नड़ में भी इस शब्द को हम उपयोग करते हैं। मित्र का मतलब है हाँ दोस्त, ಗೆಳೆಯ, स्नेहिता, हौदलवा? हैस बच्चों। अब हम अगला शब्द पढ़ेंगे। देखो अगला शब्द का पहला अक्षर कौन सा है? यस, दी है। दूसरा अक्षर कौन सा है? ला है। सो अर्धाक्षर ओदी, दी ला, ल, दी ल, दिल, दिल। दिल का मतलब है यहाँ होता है ना हमारे के, हम यहाँ होता है ना, यही दिल है जो ब्लड को, रक्त को पंप करता है ना, वही दिल है आयता। ಏನು दिल ಅಂದರೆ ರಕ್ತವನ್ನು पंप ಮಾಡೋ अंग। यस, ये हमारे शरीर के एक अंग है दिल। दिल का मतलब है हौदू, हृदय, हृदय के हम हिंदी में दिल कहते हैं। ठीक है बच्चों, ओके। अब हम अगला शब्द पढ़ेंगे। पहला अक्षर कौन सा है? ती, ती। दूसरा अक्षर कौन सा है? ला। जोड़कर पढ़ो, अर्धाक्षर ಓದಬೇಕಲ್ಲ। यस, जोड़सोदी, ती ला, तिल, तिल। तिल कहे तो ತೆನಾಲಿರಾಮನ ಕತೆ ಕೇಳಿದಿರಿ, ಒಬ್ಬ ಪಂಡಿತ ಬಂದಿರ್ತಾನೆ, ನಾನು ಸೋಸರ್ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂತಂದಾಗ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪಂಡಿತರು ಕೈಲ ಜ್ಞಾನಿಗಳಿಗೆ ಆ ಪಂಡಿತರ ಜೊತೆ ಸ್ಪರ್ಧಿಸೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆಗ ರಾಮಕೃಷ್ಣ ತರಿಸ್ತಾರೆ, ಏನು ತರಿಸ್ತಾರೆ? ತಿಲಕಾಷ್ಟ ಮಹಿಷ ಬಂಧನ ಅಂತ ದೊಡ್ಡ ಕಾದಂಬರಿ ಪುಸ್ತಕ ತರಿಸ್ತಾರೆ. ಪುಸ್ತಕನ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ಎಳ್ಳು ಕಡ್ಡಿಗೆ ಹಗ್ಗ ಸುತ್ತಿ ತಗೊಂಬರ್ತಾರೆ. ತಿಲಕ, ತಿಲಕ ಅಂದರೆ ಎಳ್ಳು ಆಯಿತಾ, ಅಷ್ಟ ತಿಲಕಾಷ್ಟ ಅಂದರೆ ಎಳ್ಳು ಕಡ್ಡಿಗಳು. ಮಹಿಷ ಬಂಧನ, ಮಹಿಷ ಅಂದರೆ ಎಮ್ಮೆ, ಬಂಧನ ಅಂದರೆ ಕಟ್ಟೋದು, ಎಮ್ಮೆಯನ್ನು ಕಟ್ಟೋಕ್ಕೆ ಬಸ ಹಗ್ಗ. ಸೊ ಎಳ್ಳು ಕಡ್ಡಿಗೆ ಎಮ್ಮೆಯನ್ನು ಕಟ್ಟೋ ಹಗ್ಗನ ಸುತ್ತಿಕೊಂಡು ದೊಡ್ಡ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ತಂದು ಅದು ದೊಡ್ಡ ಪಂಡಿತನ ಎದುರಿಸಿ ಓಡಿಸಿ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಮರ್ಯಾದೆ ಉಳಿಸ್ತಾನೆ, ಹೌದಲ್ಲ? ಎಸ್, ತಿಲಕ, ತಿಲಕಾಷ್ಟ, ತಿಲ್ಕ है तो ಎಳ್ಳು। ತಿಲ್ಕ मतलब है ಎಳ್ಳು, ಎಳ್ಳಿಗೆ हम तिल कहते हैं। ठीक है बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे। कौन सा अक्षर है? पहला यस, नी है। दूसरा अक्षर कौन सा है? दी, धी। जोड़कर पढ़ो, निधि, निधि, निधि ಅಂದರೆ ಹಾಂ ಮಕ್ಕಳೇ, ತುಂಬ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟಂತಹ ಸಂಪತ್ತು. ಕೆಲವು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಧಿ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತೆ, ಅಂದರೆ ಭೂಮಿ ಒಳಗಡೆನೋ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ. ಹಿಂದಿನ ಕಾಲದಾಗ ನಾವು ಹೆಂಗೆ ಗಾಡ್ರೇಜ್ ಬೀರುಗಳಲ್ಲೋ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲೋ ಕೂಡಿಡ್ತೇವೆ ನಮ್ಮ ಸಂಪತ್ತನ್ನು, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಹಣನ ಅಥವಾ ಬಂಗಾರವನ್ನು ಕಾಣದ ಹಾಗೆ ಬಚ್ಚಿಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಹಾಗೆ ಹಿಂದೆ ಅವಾಗೆಲ್ಲ ಗಾಡ್ರೇಜ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಆಗ ಏನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಮನೆಯಲ್ಲೋ ಹೊಲದಲ್ಲೋ ಎಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಗುಂಡಿ ತೆಗೆದು ಊತಿಡ್ತಾಯಿದ್ರು. ಈಗೇನೋ ಅಗಿಬೇಕಾದ್ರೆ ಅವು ಸಿಗ್ತವೆ. ಹೀಗೆ ಹಿಂದೇನವರು ಬಚ್ಚಿಟ್ಟಂತಹ ಸಂಪತ್ತಿಗೆ हम निधि कहते हैं। ठीक है बच्चों, अब अगला शब्द देखो। पहला अक्षर कौन सा है? एस, सी। दूसरा अक्षर कौन सा है? रा। अर्धाक्षर ಓದಬೇಕಲ್ಲ, जोड़कर पढ़ो, सिर। जोड़कर पढ़ो, सिर, सिर। सिर का मतलब यही सिर है, इसको हम सिर कहते हैं। सिर का मतलब ಹೌದು ತಲೆ, ಈ ತಲೆಗೆ हम सिर कहते हैं। सिर का मतलब ಹೌದು ಶಿರ, ತಲೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ। अगला शब्द देखो। पहला अक्षर कौन सा है? पी है। पहला अक्षर तो पी है। दूसरा अक्षर कौन सा है? हाँ, तकिली ता है। जोड़कर पढ़ो, पी ता। जोड़कर पढ़े तो
पिता, पिता का है तो हाँ पिता का मतलब है पिताजी, पिताजी ತಂದೆ ಅಪ್ಪ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. पिता का मतलब ತಂದೆ. अगला शब्द देखो आयता, कौन सा अक्षर कौन सा है? पहला अक्षर कौन सा है? की है. दूसरा अक्षर कौन सा है? यस लकीली ला है. जोड़कर पढ़ो की ला, जोड़कर पढ़े तो किला. कैसे पढ़ोगे? किला. किला का मतलब हाँ किला का मतलब है ಕೋಟೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಕಿಲಾ का मतलब ಎಸ್ ಕೋಟೆ ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಆ ಶಬ್ದ ಕೊಡುತ್ತೆ. ओके, हम अब अगला शब्द पढ़ने का कोशिश करेंगे. देखो इस शब्द का पहला अक्षर कौन सा है? यस सी है. दूसरा अक्षर तकिलीता है. तीसरा अक्षर रा है. जोड़कर पढ़ो. ಇದನ್ನ ಅರ್ಧಾಕ್ಷರ ಓದಬೇಕಲ್ವಾ? ಎಸ್ ಓದಿ. ಸಿ ತಾ ರಾ, सितारा. सितार कैसे पढ़ना है? सितार. सितार का मतलब हाँ सितार भी एक म्यूजिकल इंस्ट्रूमेंट है. देखा है? हाँ बच्चों, ಈ ವೀಣೆ ಥರ ಬರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅದು ವೀಣೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಆಯಿತಾ, ಅದಕ್ಕೆ हम सितार कहते हैं. ಓಕೆ, ಇದು ಒಂದು ಮ್ಯೂಸಿಕಲ್ ಇನ್ಸ್ಟ್ರೂಮೆಂಟ್, ಸಂಗೀತ ವಾದ್ಯ. ಅದು ಸಂಗೀತವನ್ನು ಅದರಲ್ಲೂ ಕೂಡ ತಂತಿ ಇರುತ್ತೆ, ಗಿಟಾರ್ ಹಾಗೆ ವೀಣೆ ಹಾಗೆ. ಸೊ ಅಲ್ಲಿ ಆ ತಂತಿಯನ್ನು ಮೀಟಿದಾಗ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಂಗೀತದ ಸ್ವರಗಳು ಬರುತ್ತೆ, ಮ್ಯೂಸಿಕ್ ಬರುತ್ತೆ. ओके, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. पहला अक्षर कौन सा है? हाँ पहला अक्षर तो वी है. दूसरा अक्षर कौन सा है? एस दूसरा अक्षर तो मकड़ी माँ है. और तीसरा अक्षर कौन सा है? ना है. जोड़कर पढ़ोगे. इतना अर्धाक्षर ओदोಣ. एस जोड़कर पढ़ो. वी मान. जोड़कर पढ़ो. विमान. विमान. विमान का मतलब है विमान का मतलब है ಯಾವುದು? ವಿಮಾನ ಅನ್ನೋಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ओके बच्चों, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. देखो पहला अक्षर ಯಾವುದು? हौदू वी. दूसरा अक्षर कौन सा है? देखो ठीक से, ये कौन सा अक्षर है? यस ग्ना, ग्नकिली ग्ना. और तीसरा अक्षर कौन सा है? ना है. अर्धाक्षर के रूप में पढ़ो. कैसे पढ़ोगे? वी ग्ना न. कैसे पढ़ोगे? विज्ञान. विज्ञान. विज्ञान का मतलब है ಹೌದು ವಿಶೇಷವಾದ ಜ್ಞಾನ, ವಿಜ್ಞಾನ ಆಯಿತಾ. ಸೊ ವಿಜ್ಞಾನವನ್ನು ಸೈನ್ಸ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, उसको हम हिंदी में भी विज्ञान का करके ही पुकारते हैं, पढ़ते हैं, पुकारते हैं. ठीक है, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. पहला अक्षर कौन सा है? गी है. पहला अक्षर गी. दूसरा अक्षर ಎರಡನೇ अक्षर लकीली ला. तीसरा अक्षर यस सा है. अर्धाक्षर के रूप में पढ़ो. गी ला स. गिलास. गिलास. गिलास इंग्लिश में भी इस शब्द को पुकारा जाता है ग्लास. ಗಿಲಾಸ್. ಗಿಲಾಸ್ का मतलब है ಎಸ್ ಲೋಟ, ಬಟ್ಟಲು ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು, ಲೋಟ ಅಥವಾ ಬಟ್ಟಲು ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಈ ಪದ ಕೊಡುತ್ತೆ. ಓಕೆ ಬಚ್ಚಾ, अब अगला शब्द देखो. पहला अक्षर कौन सा है? पहला अक्षर तो टी है. दूसरा अक्षर का है. तीसरा अक्षर टा है. सो ट के रूप में पढ़ो. टी का ट. टिकट. टिकट. टिकट का मतलब ಎಸ್ ಟಿಕೆಟ್. ಟಿಕೆಟ್ ಟಿಕೆಟ್ ಹೌದು ಟಿಕೆಟ್. ಬಸ್ನಲ್ಲಿ ಅಥವಾ ಟ್ರೈನಲ್ಲೇ ಹೋಗುವಾಗ ನಾವು ಕೊಟ್ಟ ಹಣಕ್ಕೆ ಅವ್ರು ನಮಗೆ ಕೊಡೋಂಥ ರಶೀದಿ ಹೌದಲ್ಲ, उसको हम टिकट कहते हैं. ठीक है, अब अगला शब्द पढ़ो. पहला अक्षर कौन सा है? ಯಾವುದು? ಹೌದು ली है. दूसरा अक्षर ಹೌದು ಮಕ್ಕಳೇ ಪಕಿಳಿ ಫಾ है. तीसरा अक्षर ಅದು ಕೂಡ ಪಕಿಳಿ ಪಾನೇ ಇದೆ. अब जोड़कर पढ़ो. ली लिफाफा. लिफाफा कैसे पढ़ना है? लिफाफा. लिफाफा. लिफाफा का मतलब ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿರ್ಬೇಕು ಮಕ್ಕಳೇ, LIC ಆಫೀಸಿಂದ ಏನಾದರೂ ನಿಮಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಏನೋ ಕೆಲವು ಸರಿ ಅಂತ ದುಡ್ಡು ಕಟ್ಟೋಕ್ಕೆ ರಸೀದಿಯನ್ನು ಅಥವಾ ಬಾಂಡ್ಗಳನ್ನೋ ಏನೋ ಕಳಿಸ್ತಾರೆ, ಅಥವಾ ನಾವು ಯಾವ್ದಾದ್ರು ಪೇಪರ್ಸ್ಗಳನ್ನ ಯಾರಿಗೋ ಒಬ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಆಗ ನಾವು ಒಂದು ಕವರ್ ಒಳಗೆ ಪೇಪರ್ನ ಕವರ್ ಒಳಗಡೆ ಇಟ್ಟು ಕಳಿಸ್ತೀವಲ್ವಾ, ಹ್ಯಾಸ್ ಉಸ್ಕೋ ಹಮ್ ಲಿಫಾಫಾ कहते हैं. लिफाफा. लिफाफा का मतलब ಹೌದು ಆ ಪೇಪರ್ನ ಲಕೋಟೆ, ಆ ಪೇಪರ್ ಕವರ್ ಇದೆಯಲ್ಲ, उसको हम लिफाफा कहते हैं. लिफाफा कहे तो लकोट है. ओके, अब हम अगला शब्द पढ़ेंगे. पहला अक्षर कौन सा है? हाँ पहला अक्षर तो पी है. दूसरा अक्षर कौन सा है? यस लकीली ला. तीसरा अक्षर कौन सा है? नकीली ना. जोड़कर पढ़ो.
पिलाना, पिलाना, पिलाना। पिलाना का मतलब पीना कहे तो ಕುಡಿಯೋದು, ನೀರು ಕುಡಿಯೋದು, ಹಾಲು ಕುಡಿಯೋದು. ಓಕೆ, ಪಿಲಾನ ಕहे तो ಕುಡಿಸೋದು. ಆಯಿತಾ? हाँ, पीना ಕುಡಿಯೋದು, पिलाना कुड़िसोदो. ओके, राइट. अब अगला शब्द देखेंगे. देखो, पहला अक्षर कौन सा है? खी. दूसरा अक्षर लकीलीला. तीसरा अक्षर नखिलीना. अब हम पढ़ेंगे खिलाना, खिलाना, खिलाना. खिलाना कहे तो खाना, खाना कहे तो ತಿನ್ನೋದು. खिलाना ಅಂದರೆ ತಿನ್ನಿಸೋದು. ಆಯಿತಾ? खिलाना का मतलब है ತಿನ್ನಿಸೋ ಅಂಥದ್ದು. ओके, ओके बच्चों. अब हम अगला शब्द पढ़ेंगे. अगला शब्द का पहला अक्षर देखो कौन सा है? यस, पहला अक्षर तो ची है. दूसरा अक्षर कौन सा है? माँ है. तीसरा अक्षर कौन सा है? टकिड़ी टा है. ठीक है, ची माँ टा. जोड़कर पढ़ो, चिमटा, चिमटा. चिमटा का मतलब ಮಾಲೂಮ್ ಹೇ ಆಪ್ಕೋ ಚಿಮಟಾ? ಕುಲ್ಮೆಗಳಿಗೆ ಹೋಗಿದ್ದೀರಾ? ಅಲ್ಲಿ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಕಬ್ಬಿಣವನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಯಿಸಿರ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೈ ಹಂಗೆ ಹಿಡಿಯೋಕ್ಕಾಗುತ್ತಾ? ಸುಡುತ್ತಲ್ವ ಮಕ್ಕಳೇ? ಆ ಬಿಸಿ ಆ ವಸ್ತುಗಳನ್ನ ಹಿಡಿಯೋಕೆ ಅವ್ರ ಕಬ್ಬಿಣದ ಒಂದು ಈ ಥರ ಇರುತ್ತೆ, ಹೀಗೆ ಅದರಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಎತ್ತಿಡ್ಕೋತಾರೆ. ಹಾಂ ಬಚ್ಚೋ, ಅದೇ ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಕಾಲಿಗೆ ಮುಳ್ಳು ಚುಚ್ಚಿರುತ್ತೆ, ಪಿನ್ನಲ್ಲಿ ಬಗೆದ್ರು ಬರೋಲ್ಲ, ಆಗ ಒಂದು ಕಬ್ಬಿಣದ ಒಂದು ಇದು ಬರುತ್ತೆ ಹಿಡಿಕೆ, ಹಾಗೆ ಅದನ್ನ ಒಳಗೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಆ ಮುಳ್ಳನ್ನು ಹಿಂಗೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಎಳಿತೇವೆ. ವಹಿ ಚಿಮಟಾ ಹೇ. ಚಿಮಟಾ ಅಂದರೆ ಬಿಸಿಯಾಗಿರೋ ವಸ್ತುಗಳನ್ನು ತೆಗೆದಿಡೋದಕ್ಕೆ ಬಳಸುವಂಥ ಒಂದು ಸಾಧನ ಅದು. ನೋಡಿದ್ದೀರಾ? ಬೇಡ, ಈಗ ಕೆಲವು ಸಾರಿ ಮನೆಗಳಲ್ಲೇ ನೋಡಿ, ನೀವು ಗ್ಯಾಸಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಾದರೆ ಕೆಲವು ಸಾರಿ ಬಿಸಿ ಪಾತ್ರೆ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಬಟ್ಟೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಸ್ವಲ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದಾರೆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಅವರು ಬಟ್ಟೆ ಬದಲಾಗಿ ಒಂದು ಹಿಕ್ಳ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೇವೆ ಮಕ್ಕಳು, ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಹಾಕಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಎತ್ತಿಡ್ತಾರೆ. ನೋಡಿದ್ದೀರಾ? उसको हम चिमटा कहते हैं. ठीक है. अब इस पेज का अंतिम शब्द के पहला अक्षर, ಕೊನೆ ಪದ ಮೊದಲನೇ ಅಕ್ಷರ ಯಾವುದು? यस, जी है. दूसरा अक्षर गा है. तीसरा अक्षर कौन सा है? रा है. अर्धाक्षर के रूप में पढ़ो. जी गा र. जिगर, जिगर, जिगर. जिगर का मतलब ಎದೆ ಅನ್ನೋ ಅರ್ಥ ಕೊಡುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. ಆಯಿತಾ? ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಜಿಗರ್ ಕಹೆ ತೋ ಸಾಹಸಿ ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡುತ್ತೆ. ಆಯಿತಾ? जो साहस करता है उसको जिगर होता है, बहुत जिगर होता है, ऐसे कहा जाता है. जिगर का मतलब है ಸಾಹಸಿ, ಸಾಹಸ ಮಾಡುವವನು ಅನ್ನುವಂತಹ ಅರ್ಥವನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಈ ಪದ. ओके, हम इस वीडियो में जो अक्षर ई स्वर अलग अलग व्यंजनों के साथ मिलकर जो 12 कड़े मिलते हैं, उनसे प्रारंभ होने वाले इन शब्दों को हम पढ़ने का कोशिश किए हैं. हम अगले वीडियो में ಈ ಆಯ್ತಲ್ಲ, ಈಗ ಈ ಅನ್ನುವಂಥ ಸ್ವರ ಬೇರೆ ಬೇರೆ ವ್ಯಂಜನಗಳ ಜೊತೆ ಸೇರಿದಾಗ ಉಂಟಾಗುವಂತಹ ಕಾಗುಣಿತಾಕ್ಷರಗಳಿಂದ ಆರಂಭ ಆಗುವ ಪದಗಳನ್ನು ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಓದುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಕ್ಕಳೇ, ಬಾಯ್ ಬಾಯ್. ಜೋಪಾನವಾಗಿರ್ರಿ, ಮನೇಲೇ ಇರಿ, ಜೋಪಾನವಾಗಿರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ ಮಕ್ಕಳೇ, ಒಳ್ಳೆ ಭವಿಷ್ಯನ ಸೃಷ್ಟಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಬಾಯ್.